सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्या मागणीची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते, अखेर त्याच संदर्भातले वेगवेगळे शासन आदेश आता निर्गमित होण्यास सुरुवात झालेली आहे। आज महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा शासन आदेश आज निर्गमित झालेला आहे, ज्यामध्ये राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा निर्गमित झालेला आहे। काय तो संपूर्ण शासन आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होणार आहे, या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आहे। त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहता, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा 11 जुलै 2024 म्हणजे आज निर्गमित झालेला संपूर्ण शासनादेश आहे। या शासनादेशाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा आहे। त्यामुळे या शासन आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारे जे कोणते राज्य सरकारी कर्मचारी आहेत, ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतर झाली आहे, परंतु त्यांच्या नियुक्तीची किंवा त्यांच्या पदाची जाहिरात ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जर निघाली असेल, तर अशा सर्व कर्मचाऱ्यांना, या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू केली जात आहे, असा हा महत्त्वाचा शासनादेश आज निर्गमित झालेला आहे। यामध्ये स्पष्ट अशा सूचना करण्यात आलेल्या आहे की ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतर झाली असेल, परंतु त्यांच्या पदाची जाहिरात ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघाली असेल, तर अशा सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी 1998 हे सर्व नियम आता त्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे। त्यामुळे निश्चितच त्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे। सोबतच याच शासन आदेशामध्ये काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची पदाची जाहिरात ही आधी निघाली असेल, अशा कर्मचाऱ्यांचे तात्काळ NPSचं किंवा DCPSचं खातं बंद करण्यात यावं, त्यांचे तात्काळ GPFचे खाते सुरू करण्यात यावे। NPSच्या खात्यामध्ये जर काही रक्कम त्यांची कपात केलेली जमा असेल, तर ती रक्कम तात्काळ GPFमध्ये जमा करून त्याच्यावरती त्यांना तात्काळ व्याजसुद्धा सुरू करावं, अशा सुद्धा सूचना या आदेशामध्ये करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे निश्चितच या आदेशामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारे असे कर्मचारी ज्यांची नियुक्ती 2005 नंतर आहे, परंतु त्यांच्या पदाची जाहिरात 2005 पूर्वीची आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।